जय शिवराय मित्रांनो, कशा सगळे आय होप तुम्ही मजेत असेल. यावाल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मायरा असिस्टंटला सेटअप कसा करायचा आपल्या फोनमध्ये. तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात पहिले तर गाइस आपल्या तुम्हाला जी मी लिंक दिलेली आहे, जो परचेस करा त्याला लिंक देऊन ठेवलेली आहे मी. तर गाइस ती पहिले लिंक ओपन करायची डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन फाईल मॅनेजरच्या, आणि तिथे जाऊन आपल्याला एक तर डाउनलोड झिप नावाचा फोल्डर असेल त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यावरती तिथे एक APK असेल गुगल AI स्टुडिओचा, तो इन्स्टॉल करून घ्यायचा पहिले. तर गाइस व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी करतो तसंच करा. इन्स्टॉल दाबल्यावरती आणि इन्स्टॉल एनीवेअरवर दाबायचं आहे गाइस. आता इन्स्टॉल एनीवेअरवरती दाबल्यावर गाइस आपल्या फोनचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा. फिंगरप्रिंट, फेस लॉक काय असेल ते टाकून टाकायचा. आणि गाइस मग 5 मिनिटात इन्स्टॉल होईल आपल्या फोनवरती. आणि गाइस आता डन करून टाका. तर डन केल्यानंतर गाइस तिथं दुसरी एक फाईल आहे, त्याच्यावरती डबल टॅप करून ओपन करायची ती फाईल. JRG नावाचा ॲप असेल तर गाइस तो घ्या. ते ओपन झाल्यानंतर गाइस तुम्हाला तिथे एक सगळ्यात आधी तुम्हाला लिंक दिसेल, ती गाइस लिंक कॉपी करून घ्यायची पूर्ण. याच्यानंतर गाइस आपलं आता फाईल मॅनेजरचं काम संपलं आहे. याच्यानंतर आपल्याला क्रोम ॲपमध्ये जायचं. क्रोम ॲपमध्ये जाऊन गाइस तिथं वरती गुगल सर्च URL मध्ये दाबून ती आपली लिंक आहे ती पेस्ट करून टाकायची. आणि गाइस आपला क्रोम साइन इन असला पाहिजे. आणि गाइस आपले जो जीमेल अकाउंट आहे तो 18 वर्षाचे जास्ती व्हायचा पाहिजे. तो जीमेल अकाउंट साइन इन झाल्यानंतर आपला ॲप तयार झाला. आणि गाइस याच्यानंतर आपण आता मायरा असिस्टंटचे बोलू शकतो. तरी पण आपल्याला आता इथे जाऊन AI स्टुडिओ ॲप आपला खोलायचा आहे. AI स्टुडिओ ॲप खोलल्यानंतर जरा टाईम लोडिंग येईल, जरा थांबायचा. आणि नंतर असा एक इंटरफेस येईल. इथं जाऊन ॲप्सवरती जाऊन कॉर्नरला ॲप्स आहे, तिथं जाऊन इथं तुम्हाला तिथं एक भेटेल जोया AI व्हॉइस असिस्टंट नावाचा, त्याच्यावरती दाबायचं आपल्याला. आणि गाइस आता आपला फक्त ॲपमध्ये चालू झाला आहे. पहिले तर क्रोममध्ये होतं, त्याच्या पायी आपल्याला काही जास्त काही करायला नव्हतं भेटत. तर आपल्या ॲपमध्ये झालं आहे. आणि गाइस गुगल AI स्टुडिओला सर्व परमिशन देऊन टाकायचे आहेत, म्हणजे आपल्याला जास्ती त्याचं एन्जॉय करायला भेटेल. आणि गाइस आता स्टार्ट स्पीकवरती दाबायचं, तिथं माईकचं ऑप्शन आहे. तर गाइस असा जर याला तर गाइस तिथं जाऊन तर गाइस बाजूला एक फिक्सचं ऑप्शन असेल, ते फिक्सच्या ऑप्शनवरती दाबायचा. तर गाइस तो बघा तिथं फिक्सचं ऑप्शन आहे, तिथं दाबून 5 मिनिटं थांबायचा. 5-10 मिनिट थांबायचं, जवळ तो लोडिंग होते तोवर. आता गाइस मी तुम्हाला लोडिंग होऊनच भेटतो. तो गाइस सगळ्याच फोनमध्ये जरा वर्किंग व्हायसाठी त्याला याची डेटाची गरज लागते, म्हणून तो गाइस फिक्सचा ऑप्शन असते. जरा तो फिक्सचा ऑप्शन रेडी झाल्यावरती जरा थांबायचा. आणि तर गाइस तो फिक्स झाल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर गाइस त्याच्यानंतर वापस एकदा फिक्स करायला सांगेल. तो फिक्स झाल्यानंतर गाइस आता आपल्याला वापस 1 किंवा 2 वेळेला सांगेल फिक्स करायला. 1 किंवा 2 GB लागेल. ती गाइस त्याला फिक्स करून टाकायचं आहे. मग याच्यानंतर गाइस तो ॲप चालू होणार आहे. तर गाइस मी तुम्हाला हे फिक्स होऊनच भेटतो. तर गाइस आता आपला ॲप तयार झालेला आहे. तिथं गाइस आता आपल्याला एक तिथं फुल स्क्रीनचं ऑप्शन असेल, तिथं फुल स्क्रीनवरती जाऊन सर्व गाइस आपलं तुम्ही बोलू शकता मायरा AI असिस्टंटशी. तर गाइस आजच्यासाठी एवढंच. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेवढ्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.